तुम्हाला असं कधी म्हणजे जंगलात असं कधी प्रसंग आला की आपण वाट चुकलोय आणि त्याच वेळेला आजूबाजूला कोणी नसताना अचानक कोणीतरी येतं आणि रस्ता दाखवतं आपल्याला, असा कधी प्रसंग आला जंगलात? नाही, असा कधी प्रसंग आला नाही. वाट चुकलो मी खूप वेळेला. हम्म, हम्म, पण एकतर काय झालं, की मी उत्तर तटावरून परिक्रमा सुरू केली हम्म, आणि दुसरी गोष्ट काय होती, की त्या काळामध्ये कोरोनाचा कालावधी होता. फेज जी फेज होती, फर्स्ट फेज ती संपलेली होती आणि मी चालायला सुरुवात केली होती. सेकंड फेज अजूनही यायची होती आणि अशा कोरोनाच्या काळामध्ये अजूनही लोक बाहेर पडलेले नव्हते. बरोबर. त्यामुळं परिक्रमावासियांची सुद्धा संख्या इतकी कमी होती. एकतर हो. उत्तर तटावरून सुरुवात केल्यामुळं असेल आणि दुसरं म्हणजे कोरोनाचा कालावधी नुकताच संपून गेल्यामुळं असेल, की लोकांची परिक्रमावासियांची संख्या खूप कमी होती. हा. रस्ता चुकल्यामुळं मला जंगलात काय गावात सुद्धा लोक फार बाहेर पडायचे नाहीत त्यावेळेला. त्यामुळं असा प्रसंग रस्ता चुकण्याचा खूप वेळेला आला, पण मला तो दाखवायला काही कुणी अ, समोर आलं असं कधी झालं नाही. मग शेवटी ते काय होते सिक्स सेन्सनी आपल्याला ती सांगते. कुणाच्या रूपानं येणं तिला जर शक्य नसेल, तर ते ती आपल्याला तुम्हाला सिक्स जाणवतं. सेन्सनी सांगते, की तू या मार्गाने चल. आपण हम्म, थांबायचं, उभं राहायचं, 2-3 मिनिटं क्षणभर थांबायचं, तिचं ध्यान करायचं, नर्मदे हर म्हणायचं आणि ती जे तुमच्या डोक्यात घालेल, ती जे सुचवेल, त्या रस्त्याला तुम्ही चालायला त्या वाटेला तुम्ही चालायला सुरुवात करायची. बरोबर. जे काही होतंय ते तिच्या इच्छेनुसार होतंय, तिच्या मर्जीनुसार होतंय. वाट दाखवणारी तीच, चुकवणारी तीच. त्याच्यामुळं जास्त त्याचा मी कधी बाऊ केला नाही आणि मला हम्म, त्याबद्दल वाईट वाटलं नाही. हम्म. पण मी चुकलो जरी असलो, वाट जरी चुकलो असलो, तरी संध्याकाळच्या क्षणाला मला व्यवस्थित राहण्याची जागा आणि जेवणाची जागा सगळीकडे व्यवस्थित मिळाली. त्यामुळे वाट चुकले तर मला कुठेतरी जंगलात राहायला लागतंय किंवा कुठेतरी आड वाटेला राहायला लागलं असं कधी घडलेलं नाही. त्यामुळं तिनं ते करून घ्यायचं ठरवलं होतं ते तिला जे दाखवायचं होतं ते तिनं दाखवलं. जे करून घ्यायचं होतं ते तिनं करून घेतलं. अशा सगळ्या गोष्टी घडत गेल्या. असा काही प्रसंग बरोबर. आला नाही म्हणजे. बरोबर. नाही, बऱ्याच लोकांना असं होतं की जंगलामध्ये आपण चालत असताना आपल्याला वाट समजली नाही तर एखादा कुत्रा येतो आणि तो त्या रस्त्याने जातो. मग आपण समजायचं की या रस्त्याने जायचंय. कधी गाय येते, ती गाय त्या नाही. रस्त्याला जाते. तर असे कुत्र्याचा प्रसंग जो बरेच. प्रसंग आहे तो मी माझा हा. ज्यावेळेला माझं YouTube सुरू केलं अर्थात मी काय 2021 ला ज्यावेळेला परत आलो, हम्म, मी परिक्रमेत असताना हम्म, थोडंसं आई काळजी करेल या हम्म. ह्या उद्देशाने मी हो. थोडंसं तिला कुठं आहे मी, काय आजचा प्रवास कसा झाला असे 3-4 ओळी द्यायचो मेसेज. हम्म, मला माहिती नाही ते त्यांना पोहोचायचे किंवा मला माहिती नाही. पण मी आपलं टाइप करायचो आणि ते सोडून द्यायचो. फॉरवर्ड करून सोडून द्यायचं ते. ज्यावेळेला रेंज येईल, सिग्नल येतील त्यावेळेला ते त्यांना मिळायचे तर मिळतील. अशा पद्धतीनं ते लिहिलं गेलं होतं. ही वही जवळ वहीचं वजन कमी होतंय. एक वही बाळगायची म्हणजे साधारण 100 ग्रॅम, 150 ग्रॅम वजन वाढतंय. त्याच्यापेक्षा मोबाईलचा उपयोगी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वार्थानं होतो. त्याच्यात आपण लिहू पण शकतो, सगळं हो. सेव्ह पण करू शकतो. असं ते सगळं आहे. त्या पद्धतीने मी ते मोबाईलमध्ये लिहित होतो आणि आईला कळावं म्हणून ते सोडत होतो, की हम्म, मी सेफ आहे एवढं तरी तिच्या कानावर जावं, तिला समजावं. बरं. आणि त्या पद्धतीनं ते लिहित असताना आणि ते सोडत असताना अ, मला आपला प्रश्न जरासा हां. तर झालं काय, की ते रोज लिहायचो आणि सोडायचो. आता काय झालं, की ज्यावेळेला मी परत आलो, तर त्या लिहिलेल्या ज्या 4 वाक्य आहेत, त्याच्यावरून मला YouTubeचं चॅनल चालू करायचं असं कारण लोकांच्या मनात जे गैरसमज आहेत नर्मदा परिक्रमेच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत जे झालं खूप खडतर आहे. माझ्याच मित्रांच्यात. नर्मदा परिक्रमा खूप खडतर आहे आणि ती हम्म, करायला जाणारे लोकं फार कंटाळलेले असतात. जीवनाला पण कंटाळलेले असतात, संसाराला पण कंटाळलेले असतात किंवा काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम्स असतात त्यांना. असे सगळे लोक नर्मदा हम्म. परिक्रमा करतात. ज्याचं सगळं बरोबर. व्यवस्थित आहे तो नर्मदा परिक्रमा करायला जात नाही. असं माझ्या असं होतं. स्वतःच्या जवळच्या मित्रांचं सगळ्यांचं म्हणणं होतं. ज्या अर्थी बरोबर. हा माणूस नर्मदा परिक्रमा करायला जातोय त्यावेळेला फार मोठा कुठेतरी अडचणीत आहे हा. आणि तो तरच या मार्गाला लागतोय असं होतं. आणि हा जो समज आहे लोकांचा, तो समज खोडायचा म्हणून मी YouTubeचं चॅनल चालू करायचं आणि माझी परिक्रमा किती आनंददायी झाली, किती मस्त झाली, हे आपण जगासमोर ठेवायचं. म्हणून मी हम्म, ते YouTubeचं चॅनल चालू करायचा प्रयत्न करत होतो. पण बरोबर.
आल्यानंतर सुद्धा मी गावात सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा जवळजवळ 1 वर्षभर मला त्याची परवानगी तिच्याकडून मिळत नव्हती, की ते चालू कर असं काही तिच्याकडून काही संकेत येत नव्हते. आणि मी जोपर्यंत ती संकेत देत नाही तोपर्यंत हे करायचं नाही असं ठरवलं होतं. आणि रोज तिच्याबरोबर झगडणं भांडणं सुरू होतं. म्हणजे तू मला परवानगी देत नाहीस, लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांना कसं समजणार की तुझी परिक्रमा कठीण नाहीये वगैरे सगळं मी तिच्याबरोबर, बरोबर. आपण जसं माणसाबरोबर, मुलांच्या बरोबर, हो. बायको बरोबर, आई बरोबर बोलतो तसं मी तिच्याबरोबर बोलायचो. पण ती काही त्याला बदत नव्हती. आणि नर्मदा जयंतीच्या दिवशी तिनं मला संकेत दिले की ठीक आहे, तुला वाटतंय ना की तू कर. आता मी ती पडत्या फळाची आज्ञा. आज तिनं सांगितलंय की तू कर म्हणून. आजच्या आज सुरुवात करायची. आता आपण वेळ घालवायचा नाही, असं मी ठरवून टाकलं. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना मला एक अनुभव असा आला होता की, तर तो जो काही अनुभव आहे तो मी रेकॉर्ड केलेला आहे. आणि त्याचं झालं असं की मी एका गावामध्ये पोहोचलो होतो आणि संध्याकाळी तिथं पोहोचल्यानंतर अंघोळ, तिची पूजा वगैरे सगळी झाली. त्या गावामध्ये ते सगळे गावकरी, बरीच मंडळी तिथं त्या आश्रमात आलेली होती, जमलेली होती. जमतात सगळे संध्याकाळी गप्पा मारायला तिथे एकत्र यायचे. त्याप्रमाणे ते सगळे लोक एकत्र आले होते. मग परिक्रमावासियाचं होतंय काय की तो दुसऱ्या दिवशी प्रवास कसा असेल हे थोडीशी चौकशी करून ठेवतो. त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्याजवळ चौकशी केली की पुढचा रस्ता कसा असेल, काय आहे. तर मला किनाऱ्यावरून जायचंय बरोबर. की शेतातून जायचंय, का सीसी रोड आहे की डांबरी रस्ता आहे, रस्ता कसा आहे पुढचा रस्ता, असं ते त्यांना विचारलं. तर ते मला त्यांनी इतकं सहजगत्या सांगितलं की काही नाही बाबाजी, आता इथून पुढच्या गावापर्यंत रस्ता एकदम छान आहे, तुम्हाला काही करायचं नाही, सरळ जायचंय, असं त्यांनी मला अगदी मस्त सांगितलं, छान सांगितलं. आणि मग त्यांच्या त्या ह्याच्यावर भरोसा ठेवून म्हटलं, मला बाहेर पडायचा रस्ता कोण दाखवेल. तर तुम्ही सकाळी आवरलं, किती वाजता बाहेर पडताय, तर 6 वाजता. 6 वाजता बाहेर पडल्यानंतर इथून तुम्ही समोरच्या चौकात जा, तिथं तुम्हाला आमच्यापैकी कोणीतरी एक रस्ता दाखवायला येईल आणि तो तुम्हाला गावाच्या बाहेर पोहोचवेल आणि तिथून तुम्हाला रस्ता सरळ दाखवेल आणि तो परत येईल म्हणाले. मी खुश. आणि रात्री झोपल्यानंतर रात्री मला आपल्याकडे जी कोल्हे कोई होती, आपल्याकडे उसामध्ये जसं कोल्हे ओरडतात तसं प्रचंड कोल्हे ओरडताना आवाज येत होते. आणि अरे म्हटलं, इथं कोल्हे तर खूप दिसतायत. मग मी सकाळी उठल्यानंतर तिथल्या त्या स्वामीजींना, जे व्यवस्थापक होते तिथं, त्यांना म्हटलं, इथं कोल्हे खूप आहेत म्हटलं. तर ते म्हणाले, हा बाबाजी, बहुत सारे आहे. असं त्यांना मी म्हटलं. सकाळी माझं आवरलं आणि मी सूर्योदय झाल्याबरोबर त्या आश्रमातून बाहेर पडून त्यांनी रात्री सांगितलेल्या चौकातून उभं राहिलो. नर्मदे हर नर्मदे हर करून झालं, कोणीच नाही. तर एक माणूस पाठीमागनं चालत चालत आला, म्हणाला की बाबाजी क्या हुआ. तर म्हटलं, अरे वो लोग रास्ता दिखाने के लिए आने वाले थे, वो गांव के बाहर तक छोड़ने वाले थे. तो म्हणाला की चलिए मेरे साथ. म्हटलं, इसी गाव के हो. तर तो म्हणाला की नाही, मी या गावचा नाहीये, मी या गावचा जावई आहे, पण मला या गावातले रस्ते माहिती आहेत, मी तुम्हाला रस्ते गावाच्या पलीकडच्या पर्यंत जाणारच आहे, तिथपर्यंत तुम्हाला पोचवेन, सोडेन. आणि मग मी त्याच्याबरोबर चालायला लागलो. त्यानं मला गावातल्या सगळ्या त्या गल्लीबोळातून फिरवलं आणि एक समोर रस्ता दाखवला. म्हणाला की वो जो सीसी रोड दिख रहा है, तो वो सीसी रोड से आपको सीधा निकलना है और अगले गाव तक कोई प्रॉब्लेम नाही. त्या सीसी रोड पर्यंत मी जाऊन उभं राहिलो. त्यांनी मला हात केला, सीधा निकल जाइए म्हणून सांगितलं, हाताने इशाऱ्यानेच सांगितलं की जावा सरळ तुम्ही आता. आणि मी त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. साधारण एक 500-700 मीटर गेल्यानंतर तो सीसी रोड संपला. पुढं शेत, पुढं काहीच दिसेना झालं. आणि विचारायला कुणीच नाही आता इथून पुढे कसं जायचंय म्हणून. मग आता काय करायचं, पाठीमागं तर वळता येत नव्हतं. मग मी आपलं त्या ह्याच्यातून, शेतातून चालायला सुरुवात केली. नर्मदे हर करत होतो, पण कुणी आवाज द्यायला कुणी नव्हतं. आणि मी त्या शेतातून सरळ पुढे चालायला सुरुवात करत होतो. माझं एक काय होतं की मी शक्यतो काय होतं, लांबचे जे गावातले दिसायचे ते टॉवर बघायचो. लांबून कुठं टॉवर दिसतात का, मोबाईलचे टॉवर.
तर मोबाईलचे टॉवर दिसलेत म्हणजे साधारण आपल्याला पुढं गाव दिसतंय असं एक संकेत. त्यामुळं मोबाईलचे टॉवर आणि नर्मदे हार हा एक विषय डोक्यात होता. चालत चालत होतो, सकाळ तास झाला, 2 तास झाला, माणूस कोणी त्या रस्त्यावर त्या शेतात दिसायला तयार नाही. बरं, शेतातला रस्ता सगळा तो इतका चिखलाने आणि मातीने एवढा भरलेला होता की त्याला धड पायवाट पण म्हणता येत नाही अशी परिस्थिती होती. बांधावरूनच चालायला सुरुवात केली. मी योग्य रस्त्याने जातोय की अयोग्य रस्त्याने जातोय हे पण मला समजेना. चांगल्या बरोबर दिशेला चाललोय की चुकीच्या मार्गावर चाललोय हे पण कळायचं काही मार्ग नव्हता. पहिला तास झाला, दुसरा तास झाला, आता मात्र वैतागायला सुरुवात झाली. आपण त्रासायला सुरुवात झाली. आपण स्वतःवर चिडतो बऱ्याच वेळेला. आणि त्याच्यात नंतर काय झालं की एवढा चिखल आणि गुडघाभर पाय आत जायचे. बाकी कुठूनच पुढे जायला रस्ता नसायचा. आणि ते गुडघाभर पाय आत गेले की ते काढताना त्रास, त्या चिखलातून चालताना काय त्रास होतात ते जो करू जाणे त्यालाच ते समजेल, बाकीच्यानं कोणाला समजणार नाही. ज्यावेळेला गुडघाभर पाय चिखलात जातात आणि एक पाय उचलून परत पुढे टाकायचा आहे आणि तो उचलायचा कसा ज्यावेळेला गुडघाभर चिखल असेल त्यावेळेला, ही कसरत असते सगळी. तर त्यामुळं आणखी जास्त वैतागणं व्हायचं आणि असा मी प्रचंड वैतागलो. सातत्याने आधी जर आपण अर्ध्या तासानंतर एक नर्मदा हर एकदा म्हणत असू, एकदा आवाज देत असू, एकदा आरोळी देत असू, तर आता मी 5-5, 7-7 मिनिटाला आरोळी द्यायला, नर्मदे हर म्हणायला सुरुवात केली. पण तरीही कुणाचा माणसाचा पत्ता नाही. सुगावा काही कुणाचा लागेना, कुणी समोरून प्रतिसाद देईना. 10:30-11 वाजत आले तरी माणसं शेतात दिसत नाहीयेत याचं मला आश्चर्य वाटायला लागलं. अरे, ही लोक शेतात काही काम करतात की नाही, कुणीच दिसत नाही. एवढा वेळ झाला. साधारण काय होतं की सकाळी 9 वाजेपर्यंत कोणी येत नाही हे मान्य, शेतामध्ये कोण दिसणार नाही, एवढ्या लवकर कोण शेतात येणार नाही हे मान्य. पण 9 नंतर एक अपेक्षित असते की कोणीतरी माणूस भेटेल, कुठंतरी एक माणूस दृष्टीक्षेपात पडेल, कुणाला तरी माझा आवाज जाईल. बरं, मी एवढ्या मोठ्याने ती आरोळी द्यायचो की नंतरच्या काळात तर एकदम मला अगदी जीव ताडून जो काही ओरडायचो नर्मदे हर म्हणून, तर सगळा जीव लावायचा तो त्याला. की मला एक भीती अशी होती की दुसऱ्या गावात पोहोचू नये. हे लांबचा तो वेगळ्याच गावात कुठल्या तरी पोहोचलो तर विनाकारण तो पल्ला वाढायचा ना माझा चालायचा. म्हणून मी ते चुकलोय की बरोबर आहे, योग्य मार्गावर आहे की चुकीच्या मार्गावर चाललोय हे तर कळावं म्हणून ते माझा अट्टाहास चाललेला होता. पण काही मला कोण दिसेना. आणि अशा त्रासलेल्या क्षणी एकदा एक समोरच्या बाजूला एक काळा कोल्हा उभा राहिलेला दिसला माझ्या वाटेवर. आणि तो कोल्हा माझ्याकडे बघत होता, लाल बुंद डोळे त्या कोल्ह्याचे, आणि तो माझ्याकडे रोखून बघत होता. आता म्हटलं हे एक कमी होती. सगळ्यापासून एकतर माणूस कोण भेटेना आणि त्याच्यामध्ये म्हटलं ह्याची एक कमी होती. म्हटलं आता या कोल्ह्याचं काय करायचं, इथं थांबायचं तो जाईपर्यंत वाट बघत बसायचं की त्याला न घाबरता पुढे सरकायचं, असा एक 2 क्षण विचार झाला. म्हटलं काय घाबरायचं काही कारण नाही. मी थोडासा दंड घट्ट पकडला आणि जरी त्याने त्या कोल्ह्याने आपल्यावर उडी घेतली, काही करायला आला, तर या दंडाने त्याला भिरकवायचा असा विचार करून मी त्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली न घाबरता. म्हणजे थोडस धारिष्ट्यच लावलं पणाला आणि त्याच्या दिशेने चालायला लावलं. ज्या वेळेला मी त्याच्या रेंजमध्ये आलो, आम्ही दोघं जण साधारण आमच्या दोघा जणांत एक 5-7 फुटाचं अंतर राहिलं, दंड पण पोचत नव्हता असं अंतर राहिलं. त्यावेळेला मी जरा आणखी थोडासा दंड घट्ट केला आणि म्हटलं आता काही त्याने जंप केली तर आपण त्याला या दंडाने हाणायचा, एक तडाखा द्यायचा. त्याच क्षणाला त्या कुत्र्याने मान वळवल्याने पुढे चालायला सुरुवात केली माझ्या पुढं. आणि मला लक्षात आलं की हा कोल्हा नाहीये, हा कुत्रा आहे. आणि ज्या अर्थी कुत्रा आलाय आता समोर, याचा अर्थ गाव कुठंतरी जवळ आहे. म्हणजे भले आपण चुकीच्या गावात पोहोचू, पण गाव जवळ आहे, माणसं तरी दिसतील, माणसं तरी भेटतील, असा तो थोडासा हायसं वाटलं. सुस्कारा सोडला. म्हटलं चला आता हा कुत्रा आपल्याला ज्या दिशेला घेऊन जाईल त्या दिशेने जाईल, तो नक्की माणसाच्या वस्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाणार, त्याची काही हे होती, मला खात्री होती त्या गोष्टीची. आणि मी त्याच्या पाठीमागे चालायला सुरुवात केली. आता झालं असं की तो कुत्रा जरा मला सोडून पुढे गेला आणि मी पाठीमागं, आणि आमच्या दोघा जणांच्यात मोठा गॅप पडला की तो कुत्रा माझ्यासाठी थांबायचा.
माणूस जसं आपण थांबतो पाठीमागं खूप गॅप पडल्यावर पाठीमागून येतोय की नाही आणि वाट बघत उभं राहायचा, तसं तो कुत्रा माझी वाट बघत उभा राहायचा पाठीमागं वळून बघून. परत मी त्याच्या दृष्टीक्षेपात पडलो की तो मला दिसेल अशा पद्धतीनं असं अंतर राखून तो पुढं चालायला लागायचा. असं साधारण तास दीड तास गेला पुन्हा. आणि त्या दीड तासामध्ये मला मी नर्मदे हर तर म्हणतच होतो, पण आवाज काय कोणी प्रतिसाद काय कोणी देत नव्हता आणि मी त्या कुत्र्याच्या पाठीमागे जात होतो. दीड तासानंतर एक पहिली व्यक्ती मला नजरेस पडली. एक माणूस आला. मी नर्मदे हर म्हटलं, त्यांनी मला नर्मदे हर म्हटलं. मी इतका वैतागलेलो होतो या सगळ्या गोष्टीला. मी त्याला म्हटलं की बाबाजी, एक रिक्वेस्ट आहे मेरी, आप इतनी सेवा करते हो, लोकांची इतकी सेवा करता तुम्ही, इतकं सगळं त्यांना प्रेम देता परिक्रमावासियांना, तुम्ही गावामध्ये पाट्या का लावत नाही, तख्तिया क्यों नाही लगाते हो की हे परिक्रमा मार्ग आहे, असे बाण करायचे थोडेसे आणि मग तिकडं तर परिक्रमावासियांना ते सोयीचं होईल ना. तर तो मला इतक्या सहजपणे म्हणाला, उसकी काय जरूरत आहे बाबाजी. म्हटलं का जरूरत का नाही, कोण चुकलं तर काय करायचं, माझ्यासारखा माणूस जर रस्ता चुकला तर काय करायचं. तर तो मला म्हणाला की ये है ना बाबाजी, ये लेने के लिए आते परिक्रमावासी को. तर मी त्या ये म्हटल्यानंतर त्यांनी जिकडे हात केला तिकडे बघितलं आणि त्यांनी ते कुत्र्याकडे हात केला होता आणि मी म्हटलं ये कुत्ता, असं त्याला म्हटलं. तर हाँ, यही तो लेने के लिए आते हैं परिक्रमावासियों को. अगर कोई रास्ता भटक जाता है और आवाज देता है तो ये सुन लेते हैं, उनकी आवाज इनको सुनाई देती है और वो लेने के लिए आ जाते हैं. तो ते जे काही वाक्य होतं ते माझ्यासाठी एकदम असं काहीतरी विचित्र होतं. मला एकतर ते पटेना, त्याला ते स्वीकारावं असं वाटेना आणि त्याचा उलगडा काय होईना. पुढं चालत गेलो आणि ते चालत असताना त्या माणसाला ओलांडून पुढे चालत असताना मला अचानक एका गोष्टीची आठवण झाली. मी सांगलीतून बाहेर पडताना वाडीला गेलो होतो, नरसोबाच्या वाडीला. मी वाडीला जायचो बऱ्याच वेळेला. वाडीला जायचो, आमच्या सांगलीच्या गणपतीला जायचो. माझं एक मारुतीचं स्थान आहे, आंबराई म्हणून आमच्या इथे एक ठिकाण आहे. तर तिथलं मारुतीचं एक स्थान आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे किंवा एक त्याच्यावर त्याची भक्ती आहे माझी. आणि मारुती राया मला बऱ्याच संकटातून वाचवेल अशी माझी धारणा आहे आणि तो वाचवतो असं मला वाटतंय. तर मी परिक्रमेला निघायच्या अगोदर वाडीला गेलो होतो. वाडीला दत्त महाराजांना सांगितलं होतं, साकडं घातलं होतं की मी परिक्रमेला निघालेलो आहे आणि तुम्ही माझ्या सोबत राहा. तसंच गणपतीला पण सांगितलं होतं, तसंच मारुतीला पण सांगितलं होतं आणि मग मी परिक्रमेला बाहेर पडलो होतो. आणि त्या क्षणाला ज्या वेळेला ते एक कुत्ता आणि ते सगळा इन्सिडन्स आणि त्या माणसाने सांगितलेले ते जे काही सांगितलं ते सगळं ऐकल्यानंतर मला दत्त महाराज साक्षात माझ्या मदतीला धावायला आले, धावून आले असा हे झाला. आणि त्याच्यानंतर मात्र मी पुढे काही हे केलं नाही. पण पुढे गेल्यानंतर पुन्हा आणखीन एक दोन व्यक्ती मला भेटल्या. त्यांना मी म्हटलं पुढचं कसं कसं काय काय पुढे आगे जाने का रास्ता कैसा है. तर ते म्हणाले की आपको कोई पूछने की जरूरत ही नहीं है, इनके पीछे चले जाइए, ये आपको अगले 2 गाव तक छोड़ने के लिए आएंगे. असं त्यांनी म्हटलं हे सगळा चमत्कार आहे. आणि मग मी मनातल्या मनात त्यांना दंडवत घातलं, साष्टांग नमस्कार केला. दत्त महाराजांना म्हटलं की तुम्ही आज माझे फार मोठी हे केली म्हटलं. आणि तिथूनच त्यांना नमस्कार केला, तुम्ही माझ्यासाठी धावून आलात आणि महाराजांना पाठवलं. खूप गोष्टी आहेत अशा. आणि मग पुढे तर ते कुत्र खरोखर 2 गाव मला सोडायला आलं. त्याच्यानंतर ते मी पुढच्या गावात पोहोचल्यानंतर ते कुत्र वळून परत कुठं गायब झालं मला माहिती नाही. ते परत आपल्या गावाला पुढच्या परिक्रमावासियाला मार्ग दाखवायला परत पोहोचलं असावं असं मला वाटतंय. पण असा इन्सिडन्स घडला एवढं मात्र खरं. आणि तुम्हाला कधी असं वाटलं की तुम्हाला अश्वत्थामाने दर्शन दिलं असं तुम्हाला कधी इन्सिडन्स वाटला का? आता तो हा किस्सा तर खूपच मोठा आहे. मला असं वाटतं की मला त्यांनी दर्शन दिलं, पण त्याच्यावर बरीच कॉन्ट्रोवर्सी होती. मी तो विचार बऱ्याच वेळेला काय करतो की ज्यांना पटेल ते पटेल, घेतील ते घेतील. आणि सुरुवातीलाच आता या ह्याच्यात पण तसंच ज्याला जे जमेल त्यांनी ते घ्यावं, ज्याला जमणार नाही त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी त्याचा विचारच करू नये. आता बरेच जण मला हे असं का होतंय, असं कुठं असतंय का, कदाचित माझ्या जवळचे लोक पण म्हणत असतील, माझे जवळचे मित्र पण म्हणत असतील, घरात माझी मुलं कदाचित म्हणे काय वेळ लागले यांना.
हा. असं होतंय ते ते पण बरोबर. ज्या ठिकाणी तो माणूस असतो, ज्या वेळेला बरोबर. त्याला त्या सगळ्या गोष्टीला तो सामोरा जात असतो, त्यावेळेला हम्म. त्याचे जे भाव असतात, हो. त्यावेळेला आता तो जो किस्सा आहे, त्या दिवशीचे जो दिवस उजाडला, तो सगळा अश्वत्थामाची आठवण घेऊन निघाला. हम्म. अश्वत्थामाची आठवण त्या दिवशी सकाळपासून मला का होत होती, तो मला हम्म. का आठवला मला माहिती नाही. हम्म. पण मी जसा उठलो तसं किंवा त्याच्या आधीच उठायच्या आधीच कदाचित ते सुरुवात झाली होती, की अश्वत्थामाचे मला थोडेसे वेध लागले होते. हम्म. आणि उठल्यानंतर, आवरल्यानंतर अरे, हे अश्वत्थामा आज का सकाळपासून आठवतोय आणि त्याची सारखी का आठवण येते असं होत होतं. पण ते लक्षात येत नव्हतं पुढं काय होणार आहे, काय घडणार आहे ते. आणि मग मी त्या ह्याच्यातून आश्रमातून बाहेर पडलो. पुढे चालायला सुरुवात केली. अगदी सामसूम होतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोरोनाचा काल निघून गेलेला. कुणीही माणूस चिटपाखरू वाटेवर नव्हतं. कुणी बाहेर बरोबर. पडायचं नाही. अजूनही लोकांना बाहेर नाही पडायची सवय लागलेली होती ती. त्यामुळे शेतात नाही. आणि एका ठिकाणी त्या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये जे वाळूचा ढीग होता, त्या वाळूच्या ढिगावर बसून तर हा भिकारी, कपडे फाटलेला माणूस, अतिशय जीर्ण कपडे होते, दाढी वगैरे वाढलेली, केस अस्ताव्यस्त. ते आपण महाराष्ट्रामध्ये कधी अशा लोकांच्या जवळ सुद्धा जाणार नाही, अशा टाईपचा तो माणूस होता. बरं आता काय होतं, की आपण ज्यावेळेला एकटे चालत असतो, आजूबाजूला माणसं नसतात, बघायला काही नसतं, त्यावेळेला अशा गोष्टीकडे प्राकर्षाने लक्ष जातं आपलं, वेधलं जातं. आणि इतक्या सकाळी, इतक्या लवकर अशा परिस्थितीत जिथं माणसं बाहेर पडत नाहीयेत, बरोबर. अशा परिस्थितीत हा माणूस तिच्या पात्रामध्ये बसून तिच्या पाण्याशी काय खेळ करत असेल, ही एक उत्सुकता. काय बरं करत असेल तो माणूस तिथं बसून तिच्या पात्रामध्ये एवढ्या लवकर? आणि मी त्याच्याकडे बघत होतो. तो काय करतोय, कसा बसलाय, त्याची बसायची बैठक कशी आहे, तो पात्रात हात घालतोय की काय करायला आलाय, असं त्याच्याकडे लक्ष देत मी पुढे चालत येत होतो. आणि ज्या वेळेला मी त्याच्या पाठीमागं साधारण तो पात्रात बसलेलं ठिकाण आणि माझं चालण्याचं ठिकाण असं एक समांतर रेषेत आलं, तर त्यावेळेला त्यांनी मला मोठ्याने त्यांनी म्हटलं का मी म्हटलं आता मला नक्की आठवत नाही, पण मी कदाचित मीच म्हटलं, नर्मदे हर म्हटलं. नर्मदे हर असं मोठ्याने म्हटल्यानंतर त्यांनी मोठ्याने नर्मदे हर म्हटलं, प्रतिसाद दिला. आणि प्रतिसाद दिल्यानंतर ज्या वेगानं तो माझ्याजवळ आला, मी आवाज दिल्यानंतर आणि आवाज दिल्यानंतर पुन्हा एकदा त्यानं तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला माझ्यासमोर येऊन नर्मदे हर म्हटलं पुन्हा एकदा. आणि हात पुढे केला स्वतःचा. आता नर्मदा परिक्रमेमध्ये कुणी काही दिलं तर नाही म्हणायचं नाही. हा जो काही नियम आहे, त्या नियमानुसार त्यांनी जे हात पुढे केल्यानंतर मी आपला तो घेण्यासाठी हात पुढे केला आणि त्याने जे काही दिलं ते मी हातात घेतलं. तर त्यांनी पुन्हा एकदा हातात दिल्यानंतर पुन्हा एकदा नर्मदे हर म्हटलं आणि इतक्या वेगानं तो ज्या वेगानं माझ्यापर्यंत पात्रातून माझ्यापर्यंत पोहोचला, त्याच वेगानं तो पाठीमागं निघून गेला. तो पाठीमागून निघून गेल्यानंतर ते हातात घेतलेलं आणि मला सकाळपासून अश्वत्थामा आठवत होता त्याचं. एक सेकंदात मला असं वाटलं, की सकाळपासून जो अश्वत्थामा मला आठवत होता किंवा त्याचं सारखं हे होत होतं, स्मरण होत होतं, तर तो हा अश्वत्थामा तर नाहीये. मग तेवढ्या फ्रिक्वेंटली सेकंदामध्ये मग त्याची उंची, त्याचं ते वागणं असं ते थोडंसं मी हे करायचं, कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला आणि पाठीमागे वळून बघितलं. तर तो माझ्याकडं बघत होता, की ते जे काही दिलेलं होतं त्यांनी, तर ते मी खातोय का फेकून देतोय? कारण त्याची अवस्था अशी होती, की त्याच्या हातातून काही घेऊन खाणं हे शक्यच नव्हतं. कोणी माणूस, आपल्यासारखी माणसं जी आहेत, बरोबर. जी सधन कुटुंबातून आलेली हो, असतात, हो, ती नाही खात. हो. तर मग त्याच्याकडे वळून बघितल्यानंतर मला असं वाटलं, की तो बघतोय, की मी ते त्यांनी जे काही दिलं ते मी खातोय की नाही खात. म्हणून मग मी ते बघितलं हातात त्यांनी काय दिले ते 2 बिस्किट होती. आणि ती 2 बिस्किट होती ती मी त्याच्यासमोर हे केली आणि तोंडात घातली. तोंडात घातल्यानंतर ज्या वेगानं तो तिथून गायब झाला, तर तो वेग इतका प्रचंड होता, की हे मी सांगू शकत नाही ती फ्रिक्वेन्सी, की तो ज्या पद्धतीनं माझ्याजवळ आला, त्याने ते दिलं, तो पाठीमागे गेला, तो बघत होता आणि त्याच्यानंतर तो जो ज्या पद्धतीने गायब झाला. आणि मला त्यावेळेला असं जाणवलं, की हाच तो आहे. त्यामुळं मी बऱ्याच वेळेला सांगतो, की नाही बाबा मला झालं. आता ते काय त्याच्यावर खूप कॉन्ट्रोव्हर्सी होती म्हणून मी सध्या
त्या लोकांच्या बरोबर मी वाद पण घालत नाही, नर्मदेहर म्हणतो आणि ते सोडून देतो. तुम्हाला पटत नाही ना, सोडून द्या. मला जे आले ते माझे अनुभूती माझ्या बरोबर. बरोबर. मी काय ते तुम्हाला सांगण्यासाठी किंवा मला काय माझं महत्व वाढवून घेण्यासाठी थोडंच सांगायचंय. तर तो काही तसा विषय नसतो. त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला तर हो, मला तो भेटला, त्यांनी मला दर्शन दिलं, पण मला काय त्याचं काही फार काळ असं नाही. म्हणजे मी त्याला जे आता तुम्ही म्हणालात की त्याचं कसं रंगरूप कसं होतं, तर तसं नाही मी सांगू शकणार, कारण तेवढा वेळच नव्हता. तेवढं कमी वेळेत तो माझ्यासमोर येऊन निघून गेला. बरोबर. परिक्रमेमध्ये तुम्हाला कोण साधू संत भेटले, त्यांच्याविषयी काय सांगाल? त्यांचे अनुभव काय राहिले साधू संतांचे? साधू संत पुष्कळ भेटले. साधू संत पुष्कळ भेटले मला. एकाने तरी सांगितलं की तुम्ही पुढं काय काय त्यांचं नाव, पण ते सियाराम बाबा नाही, सियाराम बाबा तर भेटले. सियाराम बाबांचं माझं जो सलग 2-3 वर्ष मला त्यांचं दर्शन झालं. सियाराम बाबा तर भेटले. त्यांचं सियाराम बाबांच्या बरोबर माझं काही प्रत्यक्ष संभाषण काही झालं नाही. बर्फानी बाबा, टाटंबरी बाबा, हे त्याच्यानंतर ते लाल बाबा म्हणून आहेत, लाल बाबा, अशा लोकांची, बर्फानी बाबांच्या बरोबर जर भेट झाली तर तुम्ही घ्या असं मला एकाने सांगितलं होतं आणि आवर्जून घ्या असं पण सांगितलं होतं. मी त्यांना ते भेटायचं आणि ते कुठे बघायचा बराच प्रयत्न केला, पण ते काय मला एकाने सांगितलं की ते काय तुम्हाला आज काय भेटणार असं चिन्ह नाहीये, तुम्ही विनाकारण वेळ घालवू नका, तुम्ही तुमचा आश्रम पुढचा शोधा, तुम्ही त्यांच्या जर ह्याच्यावर बसला, ते भेटायचे असतील तर तुम्हाला असंच दर्शन देऊन जातील, पण त्यांचा काही भरोसा नाही. तुम्ही कुठल्याही साधू संन्यासाच्या पाठीमागं पळत बसू नका, कारण ते द्यायचं असेल दर्शन किंवा तुमच्याबरोबर त्यांना संवाद साधायचा असेल तर ते कसेही तुमच्या समोर येऊन उभे राहतात. पण जर तुम्ही हुडकायला गेला त्यांनी अट्टाहासानं जर तुम्ही म्हणालात की मी त्यांना भेटणारच, तर ते तशी भेट होत नाही आणि त्यांच्याबरोबर तुमचा संवाद होऊ शकत नाही, त्याच्या मर्जीशिवाय काय होत नाही, असा तो सगळा विषय आहे. त्यामुळं भेटले साधू संन्यासी खूप पुष्कळ हे झाल्या. एक साधू संन्यासी म्हणण्यापेक्षा एक जैन मुनी होते. तर आपल्याकडे काय होतं की आपण असे कोणीतरी जैन मुनी वगैरे जे साधू संन्यासी दिसतील त्यावेळेला आपण जरासं वाट बाजूला करून त्यांना रस्ता करून देतो. आपल्याकडे पद्धत आहे, आपण त्यांना आदरयुक्त हे देतो, रिस्पेक्ट असतो तो. तर त्या पद्धतीने ते जैन मुनी निघाले होते चालत, आणि मी ते दिसल्यानंतर त्यांच्याबरोबर एक 2-4 लोक ते छत्री वगैरे घेऊन पाठीमागं त्यांचं ते सामान घेऊन त्यांच्या पाठीमागं पुढे पाठीमागं चालत होते. मी ते दिसल्यानंतर जरासं रस्ता सोडला आणि खाली जाऊन ते जायची वाट बघत उभं राहिलो हात जोडून. त्यांच्या समोर हात जोडले आणि उभं राहिलो होतो. आणि मला बघितल्यानंतर त्यांनी माझ्या बाजूने, माझ्या दिशेने, माझ्या कडेने, रस्त्याच्या माझ्या बाजूने ते चालत होते. त्यांनी रस्त्याची जागा बदलली, ते रस्त्याच्या पलीकडच्या कडेला गेले आणि त्या बाजूने ते चालायला सुरुवात केली. मी तरी पण हात जोडूनच उभा. त्यांनी परत एकदा ते माझ्याकडे बघितलं, की बहुतेक तिरक्या डोळ्यांनी किंवा सरळ बघितलं असेल. मी खाली मान होती माझी, हात जोडून उभं राहिलो होतो आणि त्यांनी बहुतेक माझ्याकडे बघितलं. मग बघितल्यानंतर त्यांनी मला नर्मदेहर म्हटलं. नर्मदेहर म्हटल्यानंतर मी मान वर केली आणि त्यांना नर्मदेहर म्हणालो. मग त्यांनी मला माझ्याकडे या म्हणून सांगितलं, हात करून बोलवलं आणि ते पण रस्ता क्रॉस करून आम्ही दोघं रस्त्याच्या मध्ये सेंटरला भेटलो. मी त्यांना नमस्कार केला. तर कसं होतं की नर्मदा परिक्रमेमध्ये आपण कुणाला नमस्कार करायचा नाही, म्हणजे वाकून नमस्कार करणं हे एक नियम आहे. त्या पद्धतीने मी त्यांना हात जोडूनच नमस्कार केला. म्हटलं, आणि एक मला सवय अशी होती की कुठलाही साधू संन्यासी की मी लगेच उपदेश द्या, उपदेश करा, एक मला सवय लागली होती. त्या पद्धतीने मग म्हटलं की स्वामीजी उपदेश. तर ते म्हणाले की मी तुम्हाला काय उपदेश करणार. म्हटलं का. तर ते म्हणाले की उपदेश करण्यासारखं जर काही असतं, आता तुम्ही उपदेश करण्याच्या स्थितीत नाही आहे, आता तुम्ही साक्षात भगवान आहे, साक्षात शंकर आहे, तर आता मी शंकराला कसा उपदेश करू शकतो. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये परिक्रमेत तुम्ही असताना आम्ही तुम्हाला उपदेश, साधू संन्यासाने शंकराला उपदेश नाही करायचा, त्यामुळे हे उलट होईल म्हणाले की तुम्हाला मी उपदेश करणार, तुम्ही आता साक्षात शंकर आहे, आम्ही तुम्हाला नमस्कार करायचा, तुमचं स्थान मोठं आहे म्हणाले खूप.
परिक्रमावासी पायी परिक्रमा करणाऱ्या लोकांचं स्थान खूप मोठं असतं, बरोबर. साधू संन्याशांच्या दृष्टिकोनातून सुद्धा. मग मी त्यांना ते बाकीचे आमचे ते जैन धर्माचे माझे मित्र आहेत बरेच जण, तर त्यांचं ते मग मी त्यांना विचारलं की ते तुमच्याकडं काय म्हणतो आपण त्यांना, जय जिनेंद्र म्हणतात. तर ते जय जिनेंद्र मला खूप दिवस पडलेला प्रश्न आहे. म्हटलं जय जिनेंद्र सगळेजण म्हणतात, तर जय जिनेंद्र म्हणायचा अधिकार कुणाला? ज्याचा इंद्रियावर ताबा आहे हो. त्यांनी म्हणावं, की ज्याचा इंद्रियावर ताबा नाहीये त्यांनी म्हणावं? म्हणजे ताबा मिळवण्यासाठी त्यांनी जय जिनेंद्र म्हणायचं, की ताबा आहे तरी पण जय जिनेंद्र त्याला हक्क आहे तो? तर ते त्यांनी मला त्याचं स्पष्टीकरण दिलं. म्हटलं की हे तुमच्याशिवाय जास्त चांगलं कोण सांगू शकेल? तुम्ही आता परिक्रमात आहात, तुम्हाला तुमच्या जिभेवर ताबा, शरीरावर ताबा, मनावर ताबा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ताब्यात ठेवून परिक्रमा करताय. तर हे जय जिनेंद्र कोणी म्हणावं, ही गोष्ट तुमच्याशिवाय चांगल्या पद्धतीनं कोणी सांगू शकत नाही, एक्सप्लेन करू शकत नाही. तुम्ही त्याचं स्वरूप आहात म्हणाले, की त्या सगळ्यावर ज्यांचा नाही आहे ताबा, तर त्यांनी ताबा मिळवण्यासाठी म्हणून म्हणावं. ज्यांचा ताबा आहे त्यांनी तो ताबा तसाच राहावा म्हणून म्हणावं. हे साधं सरळ हे आहे म्हणाले. आणि तुम्ही त्याचं उत्तम ज्वलंत उदाहरण आहात म्हणाले, की परिक्रमा करणाऱ्या लोकांचा आम्ही सन्मान तेवढ्यासाठी करतो, की हे लोक सगळं करून स्वतःवर ताबा मिळवून पुढे चाललेले आहेत. बरोबर. आणि असे भेटले, असे एक स्वामी जे जैन स्वामी भेटले मला. त्यांनी असा एक अप्रत्यक्षरित्या असा एक संकेत, असा एक संदेश मला दिला. बरोबर. बाकी मात्र काय कोणी स्वामी जे बोलत नव्हतं, ते खूप छान स्माईल करायचे, खूप छान बोलायचे. एक बरोबर. प्रश्न मला सुरुवातीच्या काळात पडला होता, म्हणजे पहिले 15 दिवस झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसात काय होतं, की आपण थोडंसं घरचे लोक माझी आठवण काढत असतील का? माझ्या वाचून त्यांचं अडत असेल का? माझा व्यवसाय कोण सांभाळत असेल का नाही? माझ्या व्यवसायाची काय हे लोक वाट लावून टाकतात का काय? पैसे मिळत असतील का नाही? हे सगळं ते संसारातून बाहेर पडत नाही आपण लवकर. बरोबर. आणि ते ते सगळे विचार ते पहिले 15 दिवस तसेच विचार असतात, की बरोबर. माझ्याशिवाय ते ते जे काही माझ्याशिवाय कोणाचं तरी अडतंय, हा जो काही हे आहे तो खूप मोठा असतो. बरोबर. आणि त्यावेळेला पहिल्यांदा ज्यावेळेला मी मोरटक्क्याच्या आश्रमामध्ये गेलो, त्यावेळेला पहिल्याच दिवशी मोरटक्क्यात तिथं रविदादा म्हणून एक सेवा करत होते त्यावेळेला. आणि ते आमचे अशोक मस्के म्हणून माझे एक मानलेले मामा आहेत. तर त्यांचा ते तिथं ट्रस्टी आहेत. तर त्यांचा फोन आला, काय आश्रमात आज काय परिस्थिती म्हणून. आणि ते त्यांनी रविदादाने त्यांना सगळं सांगितलं. आणि ते सांगतानाच त्यांनी सांगितलं की प्रशांत आलाय, उद्यापासून परिक्रमा उचलणार आहे. तर मग ते प्रशांत म्हणजे ताईचा मुलगा. मग ते त्यांना अशोक मामांना काही समजेना की प्रशांत आलाय आणि उद्यापासून परिक्रमा उचलणार आहे. तर ते त्यांना सांगत होते की रविदादांना, की तो प्रशांत नसेल, तो प्रसाद असेल. प्रसाद बॉम्ब म्हणतात रे रवी त्याला. तर ते रविदादा सांगत होते त्यांना की नाही नाही नाही, बॉम्ब ताईचा बॉम्ब मला माहितीये की बॉम्बला मी ओळखत नाही का. तर हा प्रशांत आहे, ताईचा मोठा मुलगा आहे. तर ते त्यांना अशोक मामांना काही समजेना की 2 मिनिटं, की हा कसं काय देतं, दे बघू त्याला. मग त्यांनी रविदादांनी मला फोन केला की तुम्हाला तुमच्याबरोबर बोलायचंय. मग मी त्यांना आपलं हरिओम तत्सत मामा म्हटलं, तू काय करायला आलायस रे तिथं? आणि तुला हे असलं काय करायचं कोणी बुद्धी दिली? हे असलं काय करायचं नसतंय. तुझ्यासारख्या माणसांना तर करायचं नसतंय. एवढी वर्ष सांगत होता ऐकत नाहीस. आता काय करायला आलायस तिथं? परिक्रमा वगैरे काय हे अचाटच झालं सगळं काम. म्हटलं काय करायला लागलोय म्हटलं, आता काय तुम्ही मापं काढत बसणार आहे का काय शुभेच्छा देणार आहे? असं मी त्यांना म्हटलं. नाही नाही, कर चांगली गोष्ट आहे म्हणा. आणि तो तो हे झाला. मी मोरटक्क्याला तिथून मेहताखेडीला गेलो. मेहताखेडीमध्ये परिक्रमा उचलली. चालायला सुरुवात केल्यानंतर अशोक शाह म्हणून इस्लामपूरचे एक त्याच ह्याच्यातले त्याच मार्गातले भक्तराज महाराजांच्या ह्याच्यातले एक हे आहेत, ग्रहस्थ आहेत. तर माझे मानलेले मामाच आहेत ते पण. त्यांचा मला एकदा मध्येच फोन आला. म्हणजे ते लागत नव्हता बरेच दिवस फोन, रेंज नव्हती तिथं. आणि संपर्क व्हायचा नाही. 15-20 दिवसानंतर त्यांचा फोन आला. मग कुठपर्यंत पोहोचलास? आणि मग परत तेच विषय की तू काय करायला लागलास? तुला ह्या मार्गाला कोणी आणलं? तू असल्या काय अशा काही गोष्टी करायला लागलाय? तू करशील असं काही वाटत नव्हतं. तू या मार्गाला येशील असं काही वाटत नव्हतं. असं ते सगळे विषय. आणि मग त्याच्यानंतर हे दोन अशोकचे जे काही माझ्याबरोबर संवाद झाले, त्यानंतर रिकाम्या फावल्या वेळात ते माझ्या डोक्यात सारखं ते तू काय करायला आलायस इथं? तू काय करायला आलायस? तू कसं काय ह्या मार्गाला?
तू ह्या नादाला कसं काय लागलास वगैरे वगैरे ते डोक्यात घुमत होतं सारखं. मग ते सारखं डोक्यात फिरायला लागलं. अरे खरंच की मी कसं काय या मार्गाला, मीच कसं काय या मार्गाला, असं ते सुरू झालं. आणि मग मी पुढे काय करायला लागलो, जिथं जे जे स्वाधी संन्यासी भेटतील तिथं त्यांना धरलं की ते उपदेश एक म्हणायचं आणि मी कसा या मार्गावर असं म्हणायचं, विचारायचं त्यांना. तर ते खूप छान स्माईल करायचे सगळे लोक. कुणी मला या प्रश्नाचं उत्तर देत नव्हतं की मी कसं या मार्गावर. आणि मग मी त्यांच्याकडून काय उत्तर मिळत नाही म्हटल्यानंतर ते असं करत 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 मी ते शूलपाणीच्या जंगलात आलो. सगळा हे प्रवास बरोबर. करून परत मोर टक्क्यावरून. आणि शूलपाण्याच्या जंगलात आता तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे, कुलदीप कुलकर्णीचा आश्रम आहे. कदाचित तुमच्या त्या ह्याच्यामध्ये पण असेल. तर कुलदीप कुलकर्णीच्या आश्रमामध्ये मी गेलो. आता मराठी माणूस बऱ्याच दिवसानंतर गाठ पडलाय, बरा सापडला, असा तो विषय होता. आणि माझी अंघोळ झाली, पूजा झाली आणि मी बसलो होतो. कुलदीप स्वयंपाक करत होता. कुलदीपनं सगळं जेवण करून आम्ही दोघं जण जेवायला बसलो, कुलदीप आणि मी. बाकीच्या लोकांना जे परिक्रमावासी आले त्याला कुलदीपने सांगितलं की मेरे यहाँ ठहरने की जगह नाहीये. तो मला म्हणाला की हे लोक फार मध्य प्रदेश मधले लोक फार विचित्र आहेत म्हणाला, ते जरा मला हे होत नाहीये आणि त्यामुळे मी घेत नाही. मी अगदी ठराविक सिलेक्टेड लोकांनाच आश्रमात प्रवेश देतो, असं त्यांनी मला सांगितलं. मी ते बोलता बोलता त्याला म्हटलं की अरे मला पडलेला प्रश्न आहे म्हटलं, गेले कित्येक दिवस पडलेला आहे. आता जवळजवळ 2 महिने झाले मी चालतोय आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाहीये. म्हटलं मी या मार्गावर कसं काय. तर तो मला म्हणाला की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणी देणार नाही. म्हटलं कोणी देणार नाही म्हणजे मला काही समजलं नाही म्हटलं. तर तो म्हणाला त्यांना तो अधिकार नाहीये. म्हटलं हे काय प्रकार आहे, मला काही कळेना की त्यांना तो अधिकार नाहीये, तुम्हाला या प्रश्नाचं कोण उत्तर देणार नाहीये. म्हटलं मला कुलदीप समजलं नाही. तर म्हणाला की तुम्ही परिक्रमा उचलली कुठून. तर मग त्याला सगळे आश्रम, सगळ्या आश्रमातले सगळे लोक, कुठल्या आश्रमात कोण काय आहे ते सगळं माहितीये, प्रत्येक माणूस माहितीये. तर मी म्हटलं मी येता खेडीतून. मग मला म्हणाला की ते दिलीप बाबांच्या आश्रमातून. म्हटलं हो. तर तो म्हणाला की तुम्ही एक काम करा म्हणाला, की तुम्ही ज्या वेळेला परिक्रमा पूर्ण कराल त्यावेळेला दिलीप बाबांना हा प्रश्न विचारा. तर दिलीप बाबा या प्रश्नाचं उत्तर देतात, त्यांना तो अधिकार आहे. बरोबर. मला हे त्याचे ते अधिकार आणि त्यांचं ते त्याला हे नाहीये ते नाहीये हे काय मला पटलं नाही. पण आता तो काही सांगत नाही. आणि तो मला त्याने इतकं पण सांगितलं की तुम्ही आता हा प्रश्न कोणालाही विचारू नका, कोणी तुम्हाला याचं उत्तर देणार नाही. बरोबर. असं ते विषय झाले. आणि मग मी मेहताखेडीत पोहोचल्यानंतर ज्या वेळेला परिक्रमा पूर्ण झाली, माझ्या संकल्पपूर्तीची पूजा झाली आणि मी आलो त्यावेळेला मी तो दिलीबाबाच्या गादीला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. तिथून पण काय उत्तर मिळालं नाही. पण दुसऱ्या दिवशी ह्याला गेल्यानंतर मोर टक्क्याला मी पोहोचलो. आणि मग मोर टक्क्याला पोहोचल्यानंतर मग मला त्या बऱ्याच गोष्टीचा त्याचा सविस्तर खुलासा झाला. म्हणजे आपण जर आज त्याच्यावर बोलायला बसलो तर आपला एपिसोड त्याच्यावर कधीतरी एकदा पुन्हा एक एपिसोड करू आपण. ते खूप छान हे आहे सगळा शॉर्ट अनुभव. मध्ये आणि सांगता येत असेल तर सांगा. नाही, शॉर्ट मध्ये सांगण्यासारखं नाहीये. तर जरासा वेगळाच हे आहे तो ती अनुभूतीच वेगळी आहे. तर आपण त्याच्यासाठी एक वेगळा हे करूया आपण. बरोबर. तर परिक्रमेमध्ये तुम्ही टोटल परिक्रमा जी तुमची झाली त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रवासामध्ये स्वतःमध्ये काय बदल जाणवत गेले, स्वतःमधले बदल काय जाणवले, म्हणजे स्वभावामध्ये, शारीरिक तर होतातच पण स्वभावातले काय बदल जाणवले. नाही, स्वभावात सांगू का तुम्हाला, स्वभावात बरेच बदल होतात. आता मूळचा स्वभाव तर काय बदलत नाही, आपला हट्टीखोर स्वभाव असतो आणि मी म्हणेल तेच खरं हे उपजत असतं थोडंसं. आणि एवढ्या वर्षाचा एका तुमच्या 2-3 महिन्यामध्ये ते फार अगदी उघडून टाकेल असं काय होत नाही. ते तुम्ही स्वभावानं काय म्हणतात ते हे झालं, शुंभ गेला तर पण पीळ जात नाही म्हणतात, ते तसा तुमचा स्वभाव राहतो. आणि ज्या माणसाने ते सगळं केलेलं असतं, आपण ज्या वेळेला ते काहीतरी गोष्टी शून्यातून उभं करायचा प्रयत्न केलेला असतो, तो जरासा स्वतःचा हेकेखोरपणा, स्वतःचा ते आत्मस्तुती आणि ह्या सगळ्या गोष्टीला ते हे झालेलं असते, त्याला ते अंगवळणी पडलेलं असते. त्यामुळं स्वभाव बदल थोडासा होतो असा, की एक गोष्ट मात्र तुम्हाला त्या ह्याच्या सगळ्या प्रवासात लक्षात येते की परमेश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. त्याची इच्छा झाल्याशिवाय काय होत नाही. तुम्हाला कसं वळवायचं, कुठं वळवायचं, कुठल्या दिशेने न्यायचं, तुमच्याकडून काय करून घ्यायचं, तुमच्याकडून काय बोलून घ्यायचं,
हम्म. सगळं प्री प्लॅन्ड आहे, सगळं ठरलेलं आहे. तुमची स्क्रिप्ट तुमच्या जन्माच्या अगोदर तयार आहे, तुमच्या मरणापर्यंत. हे बरोबर. मात्र त्रिवार सत्य आहे. हो. ही गोष्ट माझ्या मनातून, माझ्या डोक्यातून कोणीच काढू शकत नाही. हम्म. हे इतकं ठाम झालं, एवढं रुजू झालं, की आपण कोणी नाही आहोत, आपण फक्त बाहुले आहोत. कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालतो, इशाऱ्यावर नाचतो, त्याच्याच इशाऱ्यावर बोलतो. सगळं त्याच्या इशाऱ्यावर चाललंय. कुणीतरी एक शक्ती आहे, तिला आपण नर्मदा मैया म्हणा, तिला भगवान शंकर म्हणा, महादेव म्हणा, काय जी काही नावं द्यायची ती द्या. पण एक शक्ती अशी आहे की जी सगळं हे विश्व चालवते आणि ती सगळं तुमच्याकडून करून घेत असते. म्हणजे तुम्ही आज पायाचा अंगठा हलवायचा का नाही, मी मगाशी झाडाचं पान तर सांगितलेलंच आहे, पण ते हलवणार का नाही हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. बाकी काही घडत नाही. हा मात्र माझ्या आयुष्यातला फार मोठा बदल आहे. बरोबर. ते तुम्हाला जाणवलं परिक्रमेमध्ये. हो. बरोबर. ते आता काय होईल, जे काही होईल ते त्याच्या इच्छानुसार होत आहे असं आपण म्हणतोच की त्याशिवाय काय होणार नाही. म्हणजे करता करावी तूच आहे, तूच कर बाबा. जे काय करायचं ते करून घे, बरोबर. असं म्हणतो आपण, ते पुढे जातो. बरोबर. असा कुठला अनुभव सांगायचा राहून गेलाय की जो तुम्हाला आठवतोय, चांगला अनुभव आहे आणि जो सांगायचा राहून गेला, असं काही परिक्रमेमधला? खूप अनुभव आहेत. आता त्यातला कुठला चांगले चांगला अनुभव, असेल आता तर सांगा. लोक, चांगला अनुभव म्हणजे मी एका ह्याच्यातून गावातून जात होतो. त्यांच्या घरात ते एक, लग्न होतं, ते त्या मुलाचं. मयाजींच्या मुलाचं का मुलीचं, मला वाटतं मुलाचं लग्न होतं. मला ते काय बोललेलं नेमकं लक्षात येत नाहीये. पण लग्न होतं त्या घरामध्ये, लग्न घर होतं. आणि मी त्या घरात, त्या दारात बरेच लोक उभे होते आणि मी पुढे चाललो होतो. सगळ्यांना नर्मदे हर म्हणत होतो, सगळेजण नर्मदे हर म्हणत होते. मी पुढे गेलो आणि त्या घरातल्या त्या मैया पळत पळत माझ्या पाठीमागे आल्या आणि ठेर जाइये बाबाजी, ठेर जाइये बाबाजी. मी थांबलो. थांबल्यानंतर त्या म्हणाल्या की लग्न घर आहे आणि तुम्ही असंच पुढे जाऊ नका लग्न घर टाळून, तर तुम्ही आमच्या घरी चालावं. मग त्याने हात जोडले की माझ्या घरी तुम्ही या म्हणून. आणि मग त्यांचा तो 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 भाव एवढा असतो का नाही, की तुम्ही त्या लोकांना नाहीच म्हणू शकत नाही. म्हणजे त्यांना टाळणं, अरे ह्याला नाही म्हणून आपण कसं पुढे जायचं, आई एवढ्या भावनेनं आपल्या जवळ आले, एवढ्या आर्जव करतायत आपल्याला. त्यांचे ते सगळं जी बॉडी लँग्वेज आहे ती एवढी हे असते की आपण त्याच्या प्रेमात पडतो आणि पुढे पाऊलच उचलत नाही आपलं. ते त्यांच्या ह्याला मी हे झालं आणि परत त्या घरात गेलो. घरात जाऊन बसल्यानंतर मग त्यांनी, ते लग्न घर आहे तिकडे चाललेलं आहे, तो सगळा त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे आणि ही बाई परात घेऊन आली आहे. मग ते गरम पाणी आणलं, थंड पाणी आणलं, मग तिने अत्तराची बाटली आणली. मग ते गरम पाण्याने पहिल्यांदा माझे पाय धुतले, थंड पाण्याने पाय धुतले, ते अत्तर लावलं, त्याच्यावर ते दुग्ध अभिषेक केला. ते देवाचं जसं आपण करतो तसं ते सगळं करत होते. मला इतकी लाज वाटत होती स्वतःची. आता इथून उठून पळून जावं असं असं ते. अहो मी त्या लायकीचा माणूस नाही हो. तुम्ही हे एवढं सगळं मला करताय, मला आता मी आत्महत्या करू का, असं ते सगळं थोडस विषय होते. सगळं शांतपणे मी तिच्याकडनं करून घेतलं. ते होत आहे काय माहितीये काय, की हे पोचवायचं कसं, हे ह्याचे उपकार, हे ऋण फेडायचे कसे आणि काय केलं म्हणजे हे फिटतील या जन्मी. आपण काय घेऊन जाणार आहे, हे परत हे ओझं घेऊन पुढच्या जन्मात प्रवेश करायचा आहे का, असा तो सगळा विषय होतो. आणि ते सगळं विचित्र होतं. मग असे करत त्यांनी 2 दिवस मला तिथं ठेवून घेतलं आणि 2 दिवस ते सगळं चालू होतं, सगळा प्रकार. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काय घरात आपल्या कुबेर आलाय की काय, किंवा साक्षात महालक्ष्मी आले की काय, असं ते सगळा विषय असतो तो. आणि एवढे भाव असतात त्यांच्यातले आणि एवढं प्रेमळपणाने असतं का नाही, ते इतकं छान बोलतात. अरे बापरे, काय आहे ते. खूप गोष्टी आहेत अशा. बरोबर. नर्मदा काठावरच्या निसर्गाबद्दल तुम्ही काय सांगाल? तिथला निसर्ग कसा आहे? अप्रतिम. काय त्याला ते प्रश्नच नाही. मी तुम्हाला म्हटलं, हे कोण चित्रकार आहे, हेच गाणं त्याला फक्त लागू होते. निसर्ग म्हणजे तुम्ही प्रेमात पडाल असा निसर्ग. तुम्हाला, आपण लोक अमेरिकेत जातात, कुठं युरोपात जातात, कुठं तरी जातात, पण आपला निसर्ग आपण बघितलेलाच नाहीये. प्रत्यक्षात आपण आपला निसर्ग, आम्ही महाराष्ट्रात असून आम्ही कोकण बघत नाहीये. कोकणात सुद्धा गेल्यानंतर आम्हाला काय झालंय की हे जे मोठं मोठं बघायची सवय लागली आहे की नाही, तर आपण आपल्या देशात काय किती सुंदर सगळं आहे
ते ते बरोबर. सकाळी उठायला सुंदर सूर्योदय बघायला सकाळी उठायला तर पाहिजे. हा. सुंदर बरोबर. सूर्यास्त बघायला तुमचं मन तयार पाहिजे. तुम्ही बरोबर. घरामध्ये इतकं विवंचना, संसारामध्ये इतक्या विवंचना घेऊन चाललेलं असतं की सुंदर सुरेख सूर्यास्त होताना सुद्धा आपल्याला त्याच्याकडे बघायला वेळ नाहीये. वेळ नाही. आपण आपल्या विश्वात एवढे गुरफटलेलो आहे. अप्रतिम. बरोबर. तुम्ही ते डोंगर काय, ते तो नदीचा प्रवाह काय, ते वातावरण काय, ते सगळं सुरेख. म्हणजे त्याला काय की तोडच नाही. इतकं हवा इतकी सुंदर, सुरेख, स्वच्छ. म्हणजे तिथं कुठेही प्रदूषण नाही. पाणी तर मी पाणी म्हणेन की नर्मदा मैयाचं पाणी आणि ते सगळं जर म्हणायचं तर आज इथं आपल्याकडं बिसलेरी आणि ते आरो आणि हे सगळं फिकं पडेल त्याला, त्या बरोबर. पाण्याला. तर इथं आम्ही ते अल्कलाईन वॉटर 1500-1500 रुपये लिटर, 2000-4000 रुपये लिटर लोक अल्कलाईन वॉटर घेतात. अरे म्हटलं नर्मदेचं पाणी पी. ते साक्षात अल्कलाईन वॉटर आहे. एवढे पैसे देऊन घ्यायचं पण काही कारण नाहीये. तेच. ते सगळं आणि ते जेवण, त्याचं ते अन्न तिथलं सगळं काय ते सगळा प्रकारच नर्मदा खंड आहे की नाही, तो तुम्हाला वेगळाच. भुरळ पाडणारा आणि प्रेमात पाडणारा हे आहे नर्मदा खंड. बरोबर. अतिशय उत्तम. म्हणजे एकतर तुमची शारीरिक क्षमता पण खूप प्रचंड वाढते. तुम्ही शारीरिक तंदुरुस्त तर होतात. सगळे तुमच्या व्याधी तिथून निघून जातात. मगाशी म्हटल्याप्रमाणे सात्विक जेवण, योग्य वेळेला, कमी तेलातलं. आमच्या इकडे मी माझ्या याच्यामध्ये युट्यूबच्या भागामध्ये पण मी सांगतो, आम्ही चुलीवरच्या भाकरी खायला हॉटेल हुडकत फिरतो. तिथं चुलीवरची भाकरी मिळते, तिथं चुलीवरचं जेवण मिळते म्हणून. इथं काहीही न करता तुम्हाला चुलीवरचं जेवण रोज आहे हो. म्हणजे पाणी अल्कलाईन वॉटर तुम्हाला रोज फ्री, फुकट. एकही रुपया खर्च न करता तुमची शरीर, तुमचं तब्येत का नाही चांगली होणार? तुम्हाला बीपी असू दे, शुगर असू दे, कुठल्याही व्याधी असू दे, तिथल्या हवेत, तिथल्या जेवणात, तिथल्या पाण्यामध्ये सगळं तुमचं निघून जातं. काही राहत नाही. तुम्ही तंदुरुस्त, शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होऊन जाता. मानसिक दृष्ट्या तर त्या सगळ्या ह्याच्यामुळं मानसिक दृष्ट्या सक्षम होता. खूप चांगलं हे आहे. बरेच म्हणजे त्याचे फायदे काय, नर्मदा परिक्रमेचे फायदे काय असं जर आपण म्हटलं तर प्रचंड फायदे आहेत. एक तर शारीरिक तंदुरुस्ती तुमचं, कोणाला पटत असेल नाही पटत असेल, इथं जिमला तुम्ही लाखो रुपये खर्च करतात. ते करण्यापेक्षा नर्मदा परिक्रमा केली 4-5 महिन्याची तर तुम्हाला तुमची शरीर इतकं मस्त होऊन जाईल की तुम्हाला परत बघायचं काही कारण नाही. त्याच्यानंतर निसर्ग सुंदर, फोटोग्राफीचा ज्याला शौक आहे त्यानं नर्मदा परिक्रमा करावी. माझा एक मित्र जगदीश क्षत्रिय म्हणून आहे, त्याला तो म्हणाला की कशासाठी करावी. म्हटलं अरे कशासाठी नाही करावी, तू कुठलंही कारण काढ, एक लिस्ट बनव की मला आयुष्यात हे करायचंय, ते सगळं तुला इथं मिळेल. सगळं तुझं फुलफिल होईल. इतकं सगळं सुंदर आहे. त्यामुळं त्याच्या बाबतीत काय बोलूच नाही कोणी. ज्याने, मी मगाशी पण आपण सारखं बोलतोय, ज्याने ते अनुभवलं ना ते त्याला वेड लागलं. त्यालाच माहिती. पूर्ण परिक्रमेचं तुम्ही फलित काय सांगाल? पूर्ण परिक्रमा केल्यामुळे तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय, आपण मिळवण्यासाठी जात नसतो, परंतु काहीतरी मिळतंच. कोणतीही गोष्ट केली, क्रियेला प्रतिक्रिया आहे. तसं तुम्ही ही क्रिया केली नर्मदा परिक्रमेची, त्याची प्रतिक्रिया काय? प्रतिक्रिया जर म्हणाल तर माझ्या वाचून काय अडत नाही कुणाचं. आणि फार अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या नाहीत. प्रत्येकाला परमेश्वरांनी एक रोल दिलेला आहे, तर तो त्याचा रोल करत असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही एवढंच समजून चाला की तो त्याचा रोल करतोय, तुम्ही तुमचा रोल करायचा आहे. तुमचा रोल जास्तीत जास्त चांगला कसा होईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि जास्त कोणाकडून वारंवार अपेक्षा ठेवू नका. आनंददायी त्यामुळे राहाल. अपेक्षा नाही ठेवल्या की तुम्ही आपोआपच आनंददायी राहायला, आनंदी राहायला सुरुवात होईल. आणि दुसऱ्याला कुणाला तुम्ही त्रास देणार नाही. परिक्रमा केल्यानंतर तुम्ही कुणालाही ह्यांनी हे करावं, त्यांनी ते करावं अपेक्षा नाही आहेत. कुणाला तुम्ही स्वतःहून काय त्रास द्यायला जात नाही. बाबा रे, तू तुझ्या मार्गाचा, मी माझ्या मार्गाचा. कारण हे सगळं जर परमेश्वरच चालवतोय, आपण काहीच करत नाही, तर आपण विनाकारण त्या गोष्टीचा बळेजाव आणि ते मिरवायचं कशासाठी आणि हट्ट कशासाठी धरायचा. त्यामुळे काय, हे सगळं फलितच आहे म्हणायचं. हे सगळी दृष्टी मला मिळाली, हे सगळं
समजलं मला हे तरीच आहे. बरोबर. तर ह्याच नोटवर आपण आजची मुलाखत संपवूया आपली. आणि तुम्ही माझ्या चॅनलला वेळात वेळ काढून मुलाखत दिली, तुमचे अनुभव सांगितले, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. नर्मदे हर. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला पण व्हिडिओ. भेटून हो, बोला. तुम्हाला पण भेटून खूप आनंद झाला. हो, तुम्ही ही मुलाखत तुमच्या माध्यमातून हो, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावी. हो, नर्मदा परिक्रमेचा जो काही उलटा हे झालेला अर्थ लोक घेतात, हो. म्हणजे खडतर बिडतर आहे, ज्याच्या काय? आयुष्यात जे घडणं आहे ते घडणार आहे, ज्याच्याकडून जसं वागायचंय तसं वागून ती घेणार आहे. त्यामुळं पॉझिटिव्ह राहा, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली करा, असं काही नाहीये. बघा, मी नेहमी सांगतो की ज्यांच्या हातून ती घडायची आहे तर त्यांच्या हातून ती वाटेल ते जरी झालं तरी घडणार आहे. आणि ज्यांच्या हातून घडायची नाहीये, तिला करून घ्यायची नाहीये, त्यांना कितीही वेळेला तुम्ही जरी करायला सांगितली परिक्रमा 10 वेळेला, तरी ती मध्ये खंडित होणार आहे, त्यांच्याकडून पूर्ण होणार नाही. कारण त्याचं प्रारब्ध त्यांच्या बरोबर आहे. त्या प्रारब्धातल्या काही गोष्टी असतात की त्याच्यामुळे ती घडत नाही. त्यामुळं तुम्हाला हे साखर गोड नाही लागली म्हणून इतरांना पण ती गोड लागू नये असं म्हणत असतात तर ते चुकीच आहे. चुकीचे संदेश पसरवू नका. चांगलं पॉझिटिव्हली घ्या आणि लोकांना सांगा की तुमच्या ह्याच्यामध्ये असेल, प्रारब्धामध्ये परिक्रमा घडण्याचं असेल तर तुमच्याकडनं घडेल, नाहीतर घडणार नाही. माझं प्रारब्ध नव्हतं म्हणून मी करू नाही शकलो, माझी पूर्ण नाही होऊ शकलं, असा एक संदेश या माध्यमातून तुम्ही पण आणि मी पण आपण सगळेजण परिक्रमा करणाऱ्या व्यक्तींना देऊया. आणि जर कोणाला जर बोलायचंच असेल, मी मागच्या बऱ्याच लोकांच्या पॉडकास्ट मध्ये बऱ्याच लोकांच्या ह्याच्यामध्ये बोलतो, तर होतंय काय की नर्मदा परिक्रमेला निघायच्या पूर्वी आपल्याला जर नर्मदा परिक्रमा केलेला माणूस जर भेटला आणि तो जर बोलला तर आपण एकदम जास्त सकारात्मक होऊन जातो आणि त्याचा आनंद वेगळा असतो की अरे मी करतोय ते योग्य आहे, काही घडणार नाही, या माणसाने सांगितलंय ना की तुमची होईल परिक्रमा पूर्ण तर होईल, एक पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यात निर्माण होते. अशा पद्धतीने जर कुणाला मला परिक्रमेवाशी काही बोलायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर माझा नंबर डिस्प्ले करा. मी सगळ्यांच्या बरोबर, ते तिचं कार्य आहे, ते माझं नव्हे. तर कुणालाही पाहिजे असेल तर तुमच्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये टाका, माझा नंबर टाका डिस्क्रिप्शन मध्ये. पाहिजे तर पुढं स्क्रीनवर माझ्या ह्याच्यानं मी दिलेलंच आहे, माझ्या युट्यूबच्या चॅनलला मी दिलेलंच आहे, पण तुम्हीही तो द्या जेणेकरून जास्तीत जास्त लोक संपर्क साधतील आणि त्यांना आपण प्रेरित करू, त्यांना त्यासाठी उत्तेजित करू की तुम्ही करायला हरकत नाहीये. एवढंच आपलं काम आहे, आपण आपल्या हातात तेवढंच आहे, तेवढं आपण करू शकतो. तर थँक्यू, पुन्हा एकदा आभार. तुम्ही मला बोलवलं, तिथं बोलायची 4 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर.